चिपळूण शहरातील HDFC बँकेच्या शाखेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या 33 वर्षीय मुकुंद मुरलीधर पालांडे यांच्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर दुर्दैवी शेवट झाला. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर कोळकेवाडी धरण परिसरातील हसरेवाडी स्मशानभूमीलगत त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला. या घटनेमुळे चिपळूणसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून 4 पाणी सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळालंय. मुकुंद पालांडे हे अलोरे गावचे रहिवासी असून चिपळूण शहरातील HDFC बँकेच्या शाखेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत होते. गुरुवारी 21 मेच्या दुपारपासून ते अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेल्या 4 पाणी पत्रात त्यांनी बँकेतील काही कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मानसिक छळ, दबाव आणि ब्लॅकमेलिंग होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या मानसिक त्रासाला कंटाळून आपण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केल्याने बँक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान बेपत्ता झाल्यानंतर काही तासांतच कोळकेवाडी कॅनॉल परिसरात त्यांची दुचाकी संशयास्पद अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी रात्रीपासून शोध मोहीम सुरू केली होती. चिपळूणहून विशेष बोट मागवून कॅनॉल आणि धरण परिसरात शोधकार्य सुरू ठेवण्यात आले होते. अखेर 3 दिवसांनी हसरेवाडी स्मशानभूमीलगत धरण परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे मुकुंद पालांडे यांनी लिहून ठेवलेल्या 4 पाणी सुसाईड नोटच्या आधारे शिरगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.